काही लोक धडधाकट असून सुद्धा सार्वत्रिक निवडणुकीला दिलेल्या सुट्टीला घरात आराम करून घालवण्यास पसंती देतात। मात्र या सर्वांसाठी डोळ्यात अंजन घालावं असा प्रसंग कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला। दिव्यांग असणाऱ्या मंजुषा आडके या मागील 8 दिवसांपासून रंकाळा इथल्या दत्तसाई हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात होत्या। मंजुषा यांचे पती संजय आडके सुद्धा दिव्यांग आहेत। दिव्यांगांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती। यासाठी दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी पोवार आणि सहाय्यक नोडल अधिकारी साधना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं होतं। या पथकानं प्रत्येक केंद्रावर जाऊन कुणाला काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला होता। यामध्ये दिव्यांग मंजुषा आडके यांना मतदान करायचं आहे, पण त्या अतिदक्षता विभागात असल्यामुळे त्यांना मतदानापासून मुकावं लागणार होतं। ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं त्यांची रुग्णवाहिकेतून आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह प्रायव्हेट हायस्कूल या मतदान केंद्रावर नेऊन मतदान करण्याची व्यवस्था केली। दुपारी 12:30च्या सुमारास त्यांना रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर आणण्यात आलं। या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान केल्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हे आपलं आद्य कर्तव्य असल्याच्या भावना व्यक्त करत मंजुषा यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले। ICUमधून मी मतदानाला हक्क बजवायला म्हणजे मला अभिमान वाटतोय माझ्या ह्याचा शासनाचा, की खरोखर आम्हाला त्यांनी खूप समाज कल्याण कलेक्टर मार्फत आम्हाला सेवा देत आलेल्या आहेत आजपर्यंत। इथून पुढे अशीच सर्व्हिस आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत राहावं हे आपलं कर्तव्यच आहे। आणि दिव्यांगांनी खचून न जाता म्हणजे स्वतःचा अधिकार प्राप्त करून घ्यायला शिकावं आणि घरातून बाहेर पडावं असं मला म्हणजे प्रत्येक दिव्यांगांना माझ्या, आणि किती कुठल्याही ह्याच्यात असेल तरी माझा दिव्यांग हा घरात बसून राहत नाही आहे, हा आपला अधिकार बजावतोच की बाबा हा। त्यांचे पती संजय आडके यांनीही याच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। या दाम्पत्यानं प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा दाखवलेला उत्साह आणि लोकशाही वाचवण्यासाठी केलेली धडपड प्रेरणा देऊन गेली।